नमस्कार स्वामी मित्रांनो, येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वेद वाक्य आपल्याला नेहमी आधार देतात. पण स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी अंतःकरणात भक्ती आणि विनम्रता असणं किती गरजेचे असते हे आज आपण या छोट्याशा बोधपार कथेतून पाहणार आहोत. एकदा एक विद्वान पंडित अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्यांना आपल्या ज्ञानाचा खूप अहंकार होता. त्यांना वाटत होते की स्वामींना वेदांविषयी विचारून आपण त्यांचे ज्ञान तपासून पाहू. जेव्हा ते पंडित स्वामींच्या समोर गेले तेव्हा स्वामी एका झाडाखाली निवांत बसले होते. पंडितांनी विचारले, स्वामी, तुम्हाला वेदांचा अर्थ ठाऊक आहे का? स्वामींनी त्याच्याकडे एक स्मितहास्य केले आणि जवळ असलेला एक सामान्य मजुराला बोलावले. स्वामींनी त्या मजुराच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला वेदांमधील कठीण श्लोकाचा अर्थ सांगायला सांगितला. आश्चर्य म्हणजे तो अशिक्षित आणि अतिशय शुद्ध भाषेत आणि सखोल अर्थासह वेदांचा निरूपण करू लागला. हे पाहून त्या विद्वान पंडिताचा अहंकार पूर्णपणे गळून पडला. त्यांना उमसले की स्वामी हे केवळ देह नसून ते साक्षात परमात्मा आहेत. त्यांना स्वामींचे पाय धरले आणि आपली चूक मान्य केली. स्वामी त्यांना म्हणाले, अरे, पोथी वाचून ज्ञान मिळतं हे ते पंचवण्यासाठी नम्रता लागते. हे अहंकार असतो तिथे ईश्वर नसतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की कधीही आपल्या ज्ञानाचा किंवा संपत्तीचा गर्व करू नका. स्वामींच्या दरबारात सर्व समान आहे. जेव्हा आपण मीपणाचा त्याग करतो तेव्हा स्वामींची खरी कृपा आपल्यावर होते. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच प्रेरणादायक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत.